सनातन हिंदू महिला संस्कृती मंच व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगम यांच्या संयुक्त विद्यमाने ताता गणपती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या गरबा, दांडिया व ब्रतुकामाचे मोफत प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ सारिका आकुलवार, मुख्य नगर अभियंता सोलापूर महानगरपालिका, विद्या गोप, अमृता बोमड्याल, ताता गणपती मंडळाचे विश्वस्त मंडळ व पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा सौ माधवी अंदे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने श्री तुळशी पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमात जवळपास 150 ते 200 समाज भगिनी उपस्थित होते। या प्रसंगी आपल्या मनोगतात सौ सारिका आकुलवार मॅडम म्हणाले की आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मला सन्मान मिळाल्याबद्दल स्वतःला फारच भाग्यवान समजते, कारण त्यांना आजच्या पारंपरिक कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने अत्यंत आनंद झालाय। याशिवाय एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या समाजातील कोणत्याही अडचणी असल्यास निसंकोचपणे कळवावे। मी तत्परतेने समस्या सोडवण्यासाठी तयार आहे व माझी मनापासून तयारी दर्शविते, अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कौतुक केले। कारण माझ्याकडे 90% हे सगळे पुरुष आहेत। मोजून आम्ही लेडीज इंजिनियर्स मध्ये फक्त 3च अधिकारी आहेत। त्याच्यामध्ये आम्ही इलेक्शनच्या पिरियडमध्ये असू दे किंवा बाकी काही कामामध्ये असू दे धाडसानी काम कर रे। माझं एकच म्हणणं आहे की लेडीजनी आपली मर्यादा सोडायचीच नाही। हे एक महत्व आहे की आज या पदावरती मी निष्कलंकपणे कुठलीही हे न करता मी आजपर्यंत इथपर्यंत काम करत इथपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यामुळे माधवी मॅडमकडे माझा नंबर आहे। महापालिकेत अजून 16 वर्ष मी काम करणार आहे। सगळ्या खात्यामध्ये माझी ओळख आहे। त्याच्यामुळे जे काय कमवलेलं आहे ते नाव माझ्या स्वतःच्या हिमतीवर कमवलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय माझे मागे कोणी राजकारणी नाहीत, माझे कोण आई वडील नगरसेवक नाहीत, साधे माझी आई पहिली शिक्षिका होती, माझे वडील मॅनेजर होते। कष्टातनं मी वर आलेले आहे आणि आज या पदावरती मी माझ्या हिमतीवर आहे। कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड माझ्या मागे नाही, तरी पण मी कॉन्फिडेंटली काम करते। तरी माधवी मॅडमकडे माझा नंबर घ्या। महापालिकेत कुठल्याही प्रकारचं काम असू दे, माझं नाव सांगितलं की तुमचं काम होईल, एवढी कॉन्फिडन्स मी तुम्हाला देते। या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगम अध्यक्षा सौ माधवीताई अंदे व प्रभावती मद्दा, श्रावणी आकेन, लता शंकूर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा गोस्की यांनी केले व आभार प्रभावती मद्दा यांनी मानले। त्यांचं पूर्ण जीवनचरित्र सांगितले, त्यातून आपण सुद्धा एक आदर्श घ्यायला पाहिजे। आणि आजची जी यंग पिढी आहे ना, ते तर आदर्श घेण्यासारखं आहे तुमचं। आणि घर सांभाळत, सासरकडचं सांभाळत, माहेर सांभाळत आणि त्यांचं ड्युटी सांभाळत ते इथपर्यंत आलेलं आहे। आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड वगैरे काही नाहीये त्यांना, ते स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यांचा एक खूप मोठा आदर्श वाटलेला आहे।